परवा मंगळवारी पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य टू व्हीलर तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे. खरं तर प्रत्येक भारतीयाला आपल्या तिरंगाचा अभिमान आहे. प्रत्येक पुणेकरांना आपल्या तिरंगाचा अभिमान आहे. आणि हर घर तिरंगा सुद्धा अभियान गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू आहे. मी दरवर्षी त्याच्यामध्ये सहभाग घेतो. हजारो तिरंगे माझ्या प्रभागातील जनतेला त्या ठिकाणी मी दरवर्षी वाटतो. त्या चांगल्या उपक्रमाचं स्वागत आहे. पण मधल्या काही वर्षांपासून भव्य टू व्हीलर तिरंगा रॅलीचं आयोजन होत आहे. मी त्याच्यामध्ये सहभागी होत होतो. पूर्वी मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता होतो तेव्हा. पण मागील 5 वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की पुणे शहराचे वाहतूक कोंडी कशा प्रकारे वाढत आहे. परवाच्याच आपल्याला सर्वांना माहिती आहे की जो टॉमटॉम आंतरराष्ट्रीय ट्रॅफिकचा जो सर्वे आहे त्याच्यामध्ये पुणे शहर हे जगामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत 5व्या क्रमांकाला गेलेलं शहर आहे. पुणे शहर एक IT हब आहे, सांस्कृतिक राजधानी आहे. एक राहण्यासाठी योग्य म्हणून पुणे शहराचा प्राधान्यक्रम आहे. पण अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहरामध्ये मेट्रोची कामं चालू आहेत. रस्त्याची परिस्थिती खराब आहेत, खड्डे आहेत. प्रत्येक चौकामध्ये संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने प्रत्येक नगरसेवकाला जवळपास 100-125 नगरसेवक आहेत, 50-100 पदाधिकारी आहेत. प्रत्येकाला 100-100 टू व्हीलर आणण्याचं टार्गेट देऊन, म्हणजे स्वयंस्फूर्तीने तर कोणी येत नाहीये, प्रत्येकाला टार्गेट दिलेलं आहे. मग ते लोक प्रत्येक जण आपापले टू व्हीलर्स घेऊन येणार. म्हणजे जवळपास 15,000 ते 20,000 टू व्हीलर्स पुणे शहरामध्ये एका वेळी येणार आहेत. ते पेट्रोल जाळणार आहे, त्याचं प्रदूषण वेगळं होणार आहे, ध्वनी प्रदूषण वेगळं होणार आहे. प्रत्येक चौकात वाहतूक कोंडी होणार आहे. आणि काही दिवसापूर्वीच मोदीजींनीच आवाहन केलं होतं की बाबा इंधनचा वापर कमी करा. मग बऱ्याच नेत्यांनी आपले ताफे कमी केले, त्याच्या बातम्या झाल्या. मग हे सर्व गोष्टी कशासाठी असतात? केवळ तात्पुरत्या असतात का? पुणे शहर हे जगातलं जगाच्या नकाशावरती असणारं शहर आहे. IT हब आहे. इथले आपण वाहतूक कोंडीचे प्रश्न दिवसेंदिवस वाढवत आहोत का सोडवत आहोत, हा प्रश्न प्रत्येक नेत्याने आत्मपरीक्षण करण्याचा आहे. मला असं वाटतंय की ही वाहतूक कोंडीचा प्रश्न या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून, मी काय याच्यावरती वाईट काहीच नाहीये. तिरंगा रॅली ऐवजी तुम्ही चांगले उपक्रम घ्या. वृक्ष लावणं, झाडे लावा, रक्तदानाचा उपक्रम घ्या, त्या ठिकाणी स्वच्छतेचा उपक्रम घ्या. या शहरातले वेगवेगळे ठिकाणी जे खड्डे पडले ते खड्डे बुजवण्याचा उपक्रम घ्या, किंवा नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्याचा उपक्रम घ्या. पण जबरदस्तीने आपल्या कार्यकर्त्यांना, नगरसेवकांना टार्गेट देऊन 15,000 ते 20,000 गाड्या रस्त्यावरती आणून त्याचं पेट्रोल जाळून ध्वनी प्रदूषण करून, ही कुठली राष्ट्रभक्ती? जेणेकरून सर्व बाकीच्या पुणेकरांना त्रास होणार, कोणी हॉस्पिटलमध्ये जायचं त्याला त्रास होणार, महिला भगिनींना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार. आणि यातनं साध्य काय होणार आहे? यातनं केवळ फक्त बाबा नेत्यांना वाटणार की बाबा आम्ही मोठी शक्ती, खालचा नेता वरच्या नेत्याला दाखवणार, नगरसेवक शहराध्यक्षाला दाखवणार, शहराध्यक्ष आमदाराला, खासदाराला दाखवणार, खासदार आमदार मुख्यमंत्र्यांना दाखवणार. पण तुमच्या या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य पुणेकरांना तुम्ही भरडू नका. एक माजी नगरसेवक म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून, एक पुणेकर म्हणून भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्ष असतील आणि या सर्व उपक्रमाचे प्रणेते, आयोजक चंद्रकांत पाटील यांनी तर या पुणे शहरातलं वाहतूक कोंडी सोडण्यासाठी तर एक उपक्रम केला नाही, पण हा पराक्रम मात्र वाहतूक कोंडी वाढवण्याचा चंद्रकांत पाटील अतिशय प्रामाणिकपणे करत आहे. तर माझी त्यांना विनंती आहे की हा तुमचा जो मंगळवारचा उपक्रम आहे, कृपया तुम्ही बदला. नाही तर पुणेकर त्यांच्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाला या वाहतूक कोंडीचा जाब आणि प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही.